हाय हॅलो, मी स्वाती स्वागत करते तुमचे माझ्या नवीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर कसे आहात सर्वजण? हाय होप मजेतच असणार, असेच मजेत राहा. तर मी तुम्हाला आज माझ्या आव्हानच्या आजची रेसिपी दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. मसाला बनवण्यासाठी मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे. आपण सुकं खोबरं घेतलं किंवा ओलं खोबरं घेतलं तरी चालेल. तर मी इथे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. ते 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत. तर बघू शकता. तर मी आता तिथे शेजारी निळ्या मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरव्या कलरच्या मिरच्या. त्याने का आपल्या जे आपण बनवणार आहोत त्याला छान टेस्ट येते. तर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि काही थोडे खडे मसाले घेतले आहेत. तेजपान, धने, लवंग, मिरी असे सगळे साहित्य घेतलेले आहे. तर हे साहित्य आपल्याला थोडं थोडं करून आधी परतून घ्यायचं आहे. तर मग तुम्ही पुढे बघालच मी कसं परतते वगैरे. तर मी साईडला लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या आणि 1 ते 1.5 इंच इथे आलं घेतलेलं आहे. तर तुम्ही व्यवस्थित छान प्रकारे परतून घ्यायचं आहे. आपण कशात पण परतू शकतो. तर आता आम्ही इथे चपात्यांच्या किंवा भाकरींच्या तव्यावरती परतून घेणार आहोत. त्यामुळे आपली कांदा लवकर परतून होतो आणि बाकीचे जे साहित्य घेतलं आहे ते पण परतायला सोपं जातं. तर इथे आता कांदा परतून घेणार. आता बघू शकता आपल्या इथे सगळं साहित्य परतून घेतलेलं आहे. तर आता आपण ते थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवूया आणि नंतर मिक्सरला मसाला करून घेऊया. बघू शकता इथे चिकन 4 ते 5 पाण्याने स्वच्छ प्रकारे धुवून घेतलेलं आहे. तर त्यामध्ये आता आपण हळद आणि मीठ आणि तेल टाकून थोडा वेळ गॅसवरती ठेवून 10 ते 15 मिनटे वाफवून घ्यायचं आहे. तर आता इथे मसाल्याची तयारी करत आहे. तर आपला मसाला थंड झालेला आहे. तर आता म्हटलं तुम्ही मिक्सरमध्ये काढून घ्या. तर ते मिक्सरमधून काढून घेणार आहेत. तर तुम्ही बघू शकता. तर आता ते थंड झाल्यामुळे आपला मसाला छान प्रकारे होतो. तर ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ते आपण तळून घेतलेले सगळे कांदा, लसूण, खोबरं, आलं, मिरच्या आणि तर आता ते बघा मला दाखवू राहिलेत की मिक्सरच्या भांड्याचं झाकणाचं लब्बर निघालेलं आहे. तर ते कसं लावायचं हे त्यांना माहीत नाही. त्यामुळे मी त्यांना कसं लावायचं ते सांगितलेलं आहे. तर आता ते मिक्सरमधून मसाला वगैरे काढून घेतील. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा. तर आता इथे आपलं चिकन वाफून झालेलं आहे. तर आता आपण बघू शकता.
छान प्रकारे वाफून निघालेला आहे. तर आता आपल्याला मसाला टाकून चिकन शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तर आता चिकन आपलं वाफून झालेलं आहे. तर आता आपल्या चिकनला फोडणी देणार आहे. तर इथे एका पातेल्यामध्ये 2 चमचे तेल टाकून त्यामध्ये कढीपत्ता, लाल तिखट, आपला घरचा मसाला, हळद, धना पावडर हे सगळं टाकून वाटण केलेला मसाला टाकून तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. तसेच तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा. तर इथे आता आपल्या मसाल्याला चांगल्या प्रकारे तेल सुटलेलं आहे. तर आता आपण त्यामध्ये चिकन टाकून घेऊन गरम पाणी टाकून घेऊन आपलं चिकन शिजायला टाकून देऊया. तर व्हिडिओ कशी वाटली आमची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक करायला विसरू नका. तर असेच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटू. तर तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, शुभरात्री.